झिरो एक्सपिरियन्स आहे, जॉब भेटत नाहीये, अप्लाय करतोय, इंटरव्ह्यू कॉल्स येत नाहीयेत. कारण कसं आहे ना, झिरो एक्सपिरियन्स का आहे? कारण मला जॉब नाही लागला. जॉब का लागत नाहीये? मला एक्सपिरियन्स नाहीये. हे सेम झालं आपल्या अंडा मुर्गी. पहिलं पहिलं काय? तर असं असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूप काही की फीचर मी तुम्हाला सांगणार आहे, प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आज आपण बघूयात की तुमच्याकडे झिरो एक्सपिरियन्स आहे आणि तरी पण तुम्हाला कॉल्स कसे येतील आणि तुम्हाला काय काय लर्न करायचं आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन प्रॉब्लेम काय आहे ना, कंपनीज काय करताना जे टॉप कॉलेजेस आहेत ना त्यांच्याबरोबर टाईप करतात आणि त्यांच्या कॉलेजमध्ये ते फिल्टर वगैरे लावून लावून काय करतात ते हायरिंग करतात. आणि मग प्रॉब्लेम काय होतो, आपण साध्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग म्हणा की तुमचं ग्रॅज्युएशन म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा आपण करतो, तर आपल्याला काय करावं लागतं, ऑफलाईन अप्लाय करावं लागतं. ऑफलाईन अप्लाय करायला जातो आपण आणि आपल्याला कॉल्स वगैरे काय भेटत नाहीत. मग कंपनी काय करतात, एकतर त्या चांगल्या कॉलेजेसमधून हायर करता ॲज अ फ्रेशर, नाही तर मग एक्सपिरियन्स करता. एक तुम्हाला सांगतो, एम्प्लॉयरच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करा. एम्प्लॉयर काय करतो, फ्रेशरला 20,000 ते 25,000 पर्यंत पर मंथली सॅलरी देतो. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ना, तर तुम्ही 70 टू 80 डायरेक्टली मागता. सो तेवढं, आणि एम्प्लॉयर तो 70-80 पर मंथसाठी देतो, म्हणजे एक्सपिरियन्सला तो देतो आणि फ्रेशरला हायर करत नाही. का नाही करत? सध्याच्या घडीला असं झालंय ना, जर एखादा फ्रेशर हायर केला तर त्याला ट्रेनिंग कोणी द्यायची? कारण 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष लागतो त्याला, की जसा एक्सपिरियन्सवाला जो बंदा काम करतो ना, त्याला त्या लेवलला यायला. आणि मग तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत त्याला ट्रेनिंग द्यायची, त्याला प्रोसेस शिकवायची, त्याला टोटल लर्न करायचं आणि त्याच्यावरती इन्व्हेस्ट करायचं. तर सध्या ज्या कंपनी आहेत ना, ते सध्या हे नाही करत आहेत. सो तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल, किंवा जो एक्सपिरियन्सचा माणूस आहे, जो गॅप ब्रिज आहे, तो तुम्हाला भरायला लागेल. तो तुम्हाला फिल करावा लागेल. कशाने? तुमच्या स्किल आणि तुमचं नॉलेज, आणि तुम्हाला ते एक्सप्रेस करून, आणि समोरच्याला जो एम्प्लॉयर आहे त्याला थोडं कॉन्फिडन्स द्यावा लागेल, की जो एक्सपिरियन्सवाला जो कॅन्डिडेट आहे त्याला आपण कसं बीट करू शकतो. तुम्ही म्हणाल एक्सपिरियन्सवाला कॅन्डिडेट आहे, आपण त्याला कसं बीट करू? सो आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आता. ॲज अ फ्रेशर मला काही येत नाही, फक्त मला सॉफ्ट स्किल येतात आणि मी फक्त इंटरव्ह्यू येतोय, असं होणार नाहीये. ओके. सो आपल्याकडे जर नॉलेज झिरो असेल तरी आपल्याला असा एक्सपिरियन्स आणायचा आहे ना, की आपण एक प्रोजेक्ट हँडल करूयात. ओके. सो आज मी अशा काही तुम्हाला 4 ते 5 की स्टेप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःला एक अपग्रेड करू शकता आणि तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जॉब म्हणजे कॉल्स पण येतील आणि तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तसं प्रिपरेशन करू शकता आणि डील करू शकता, की मी तो प्रोजेक्ट हँडल करू शकतो इंडिपेंडेंटली. फर्स्ट आहे स्किल, सर्टिफिकेशन अँड डोमेन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आधी डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या प्रोफाईलसाठी जायचं आहे, आणि ज्या प्रोफाईलसाठी तुम्ही डिसाईड केले त्या प्रोफाईलसाठी कोणत्या प्रोफाईलला तुम्ही कोणती स्किल सेट लागतात ते तुम्ही आधी बघा. कोणत्या प्रोफाईलसाठी कोणती लँग्वेज लागते, कोणती कोडिंग करायची आहे आपल्याला, ते आधी हे करा. फर्स्ट आहे तुमचं स्किल, सर्टिफिकेशन आणि डोमेन. कोणत्या प्रोफाईलसाठी कोणती स्किल सेट लागतो ह्याचा आधी विचार करा. त्या प्रोफाईलसाठी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज लागते हे विचार करा, हे फायनल करा. आणि तुम्ही म्हणाल की डोमेन डोमेन डिफरंट डिफरंट डोमेन आहेत. कोणत्या डोमेनमध्ये तुम्हाला जायचं आहे ते पण तुम्ही आधी डिसाईड करा, कारण त्या डोमेनच्या रिलेटेड तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि तो तुम्ही सांगू शकाल. बँकिंगचा डोमेन आहे, तुम्ही एखादा बँकिंगचा प्रोजेक्ट करा, तुम्हाला तो एक्सपिरियन्स तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी एका डोमेनचा आला पाहिजे. कारण बाकीच्या डोमेनला तुम्ही असं नाही की अरे मी हर एक डोमेनला मी वेगवेगळं लर्न करतो, नाही. कुठला तरी तुमची प्रोफाईल जर तुम्हाला स्ट्रॉंग करायची असेल ना, तर तुम्हाला अपस्किलिंग करणं खूप गरजेचं आहे. तुमचं फिक्स पाहिजे, तुमची प्रोफाईल, तुमची प्रोग्रामिंग लँग्वेज, तुमचं प्रॉपर, आणि ह्या ज्या गोष्टी तुम्ही करताय त्याचं सर्टिफिकेशन केलं पाहिजे. फ्री ऑफ कॉस्टमध्ये खूप सारे सर्टिफिकेशन अवेलेबल आहेत गुगलवरती. तुम्ही बघितलं असेल तर कोर्सेरा आहे, रेडिट आहे, गुगल आहे, ह्यांचे काही फ्रीमध्ये सर्टिफिकेशन आहेत. खूप सारे फ्रीमध्ये सर्टिफिकेशन अवेलेबल आहेत. आणि जरी समजा थोडंफार पे करायला लागलं तरी तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज असेल की यार माझ्याकडे नॉलेज आहे आणि प्लस एक माझ्याकडे सर्टिफिकेशन आहे. तर हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रूव्ह करायला खूप इझी जाईल आणि तुमच्याकडे कॉन्फिडन्स पण असेल, आणि तुम्हाला तुमच्या रिझ्युमेवरती पण तुम्हाला एंटर करायला पण आय हॅव सर्टिफाईड दिस टेक्नॉलॉजी वगैरे हे तुम्ही टाकू शकता. सो हा एक कॉन्फिडन्स आहे. सो फर्स्ट पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही केलं पाहिजे, सर्टिफिकेशन आणि तुमचे जे स्किल्स आहे आणि तुमचं डोमेन फिक्स असलं पाहिजे. सेकंड आहे इंटर्नशिप. सो मार्केटमध्ये खूप सारे अशा काही कंपनीज आहेत त्या अनपेड इंटर्नशिप प्रोव्हाइड करतात. म्हणजे तुम्हाला 3 मंथ्स टू 6 मंथ्स आणि मॅक्स टू मॅक्स अनपेड जर असेल ना, तर मी बोलेल 3 मंथ्स. पण जर अजून काही तुम्हाला लर्न करायचं असेल, चांगल्या टेक्नॉलॉजी काम करायचं असेल, तर तुम्ही 3 टू 6 मंथ्स अनपेड इंटर्नशिप केलं पाहिजे. काही लोक असं पण आहेत की पेड इंटर्नशिप करतात आणि ते जर समजा इन्क्वायरी करा,
जर पेड इंटर्नशिप 3 to 6 मंथ असेल, व्यवस्थित सर्टिफिकेशन देत असेल, व्यवस्थित सगळा एक्सपिरियन्स देत असेल, प्रोग्रामिंग नॉलेज तुमचं स्किल्स प्रोफाईलवरती जर काम करायला देत असेल, मी बॅक ऑफिस किंवा कुठल्याही अलग वेगळ्या टेक्नॉलॉजीवरती बोलत नाही, ज्या टेक्नॉलॉजी तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स पाहिजे त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला काम भेटत असेल तर थोडेफार पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले तुमच्यावरती तरी पण चालेल. ओके, सो अनपेड किंवा पेड जरी इंटर्नशिप तुम्हाला भेटली, व्हेरिफिकेशन करूनच सगळ्या गोष्टी करा. मी कोणाला असं रिकमेंड नाही करणार की तुम्ही कुठेतरी पैसे भरा आणि इंटर्नशिप करा, बट ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या इनिशियल लेवलला तुम्हाला थोडंसं लर्न करण्यासाठी खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. इंटर्नशिप केल्यामुळे काय होईल ना, तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स येईल, तुम्हाला प्रोजेक्ट हँडलिंग प्रोसेस ही जे कंपनीचं कल्चर हे तुम्हाला सगळं माहीत होईल आणि तुमचा जो इंटरव्ह्यू मधला कॉन्फिडन्स आहे ना तो वाढेल. थर्ड आहे बिल्ड युअर पोर्टफोलिओ. सो पोर्टफोलिओ म्हणजे काय, तुमचा रिझ्युमे एकदम स्ट्रॉंग पाहिजे. रिझ्युमे तुमचा पूर्ण प्रॉपर असला पाहिजे, ATS फ्रेंडली असला पाहिजे, स्टँडर्ड रिझ्यूम असला पाहिजे. आपण व्हिडिओज पण बनवला आहे त्यावरती, तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती बघू शकता. सो तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमचा एकदम ATS फ्रेंडली रिझ्युमे तयार करा. त्यानंतर गिट प्रोफाईल करा. तुम्ही जो पण प्रोजेक्ट वगैरे केला आहे तो तुम्ही त्याच्यावरती तुम्ही पुश केला पाहिजे, इंटरव्ह्यूमध्ये दाखवलं पाहिजे की मी हा प्रोजेक्ट केला, हा कोड केला, हा प्रोग्राम केला, हे लॉजिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एवढे केले, हे पण तुम्ही दाखवू शकता. देन लिंक्डइनचा तुमचा पोर्टफोलिओ आहे ते पण स्ट्रॉंग करा, नोकरीचं आहे ते पण स्ट्रॉंग करा, चांगल्या चांगल्या लोकांना फॉलो करा, अपडेट घ्या, स्वतः ते अपडेटेड राहा. ह्या गोष्टी तुम्हाला करायला लागेलच. सो तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो पण तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. देन नेटवर्किंग. नेटवर्किंग इम्पॉर्टंट आहे. जे पण तुमचे IT मधलं फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट करा, त्यांना तुमचा रिझ्युमे शेअर करा, त्यांच्याकडून फीडबॅक घ्या, त्यांच्याकडून मॉक इंटरव्ह्यूज घ्या, त्यांना त्यानंतर अजून म्हणजे रेफरन्स मागा, माझं काय चुकतंय त्यांचा गायडन्स घ्या, तुमचा एखादा मेंटर चांगला हे करा, कारण नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये. तुमचं जर समजा लिंक्डइनवरती असाल तर लिंक्डइनवरती फ्रेंड्स बनवा, ज्या ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या त्या टेक्नॉलॉजीच्या लोकांना तुम्ही सोबत भेटा, बोला, कसं असतं वर्क कल्चर, IT मधल्या लोकांसोबत कनेक्ट करा, वर्क कल्चर कसा असतो, प्रोजेक्ट कसा असतो. तुम्हाला 10 लोक सांगणार नाहीत पण 10 पैकी एक तरी लोक सांगेलच ना. ओके, आपल्याला फक्त दगड मारायचा आहे, जिथं लागेल तो ठीक आहे, आपल्याला दगड मारायचं काम आहे फक्त, जो लागला तो ठीक आहे. सो तुम्हाला जॉब करायचा मला आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सो नेटवर्किंग जर तुमची स्ट्रॉंग झाली ना, तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स पण तुम्हाला सगळे कळतील. सो लास्ट आहे एक्सपिरियन्स. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा एक इंटर्नशिप वगैरे करा, तर तुम्हाला इंटर्नशिपवरून जर तुम्हाला प्रोजेक्ट भेटला तर ठीक आहे, नाही तर तुम्ही स्वतःहून एक प्रोजेक्ट करा. तो प्रोजेक्ट तुम्ही काय करा, कुठलीही प्रोसेस असतो, तुम्हाला आता सगळ्या प्रोसेस माहितीच आहे, तुम्ही गुगलवरती यूट्यूबवरती व्हिडिओज बघताय, कुठली ना कुठली तरी एक प्रोसेस, वॉटरफॉल मॉडेल, तुम्ही अजाईल केलं तर अजून चांगलं की त्याचा पण तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, कसं असतं काय असतं. एक आपण प्रोजेक्ट करतोय, कसा प्रोजेक्ट करतोय तो जर आपण गिटवर टाकला आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय काय प्रॉब्लेम आले तुम्हाला, तुम्ही कसं ओव्हरकम केलं, ह्या गोष्टी जर तुमच्याकडे आल्या ना, तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स येईल. तुम्हाला म्हणजे प्रोजेक्ट हँडलिंगचं म्हणा किंवा काय काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला लाईव्हमध्ये, हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करता येतील आणि तुम्ही ते ओव्हरकम कसे केले हे तुम्ही सांगू शकता, जे चॅलेंजेस आले किंवा काय. तर ह्या जे 5 पॉईंट होते, हे 5 पॉईंट जर तुम्ही गो थ्रू केले ना, तर तुम्हाला झिरो एक्सपिरियन्सपेक्षा काही ना काहीतरी एक्सपिरियन्स येईल, कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही जो एक्सपिरियन्सवाला माणूस आहे किंवा जे एक्सपिरियन्सवाला कॅन्डिडेट आहे त्याला तुम्ही बीट करू शकता इंटरव्ह्यूमध्ये. सो हा कॉन्फिडन्स तुम्हाला, जर तुमच्याकडे एवढं सगळं नॉलेज असेल ना, तुमच्याकडे पूर्ण पॉईंट्स असतील ना, तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पण एवढं सगळं कॉन्फिडेंटली बोलू शकता आणि त्या इंटरव्ह्यूला पण सांगू शकता, टेक्निकल जो इंटरव्ह्यू घेणार किंवा मॅनेजरला, जो माझा एक्सपिरियन्स आहे, मी ॲज अ फ्रेशर आहे पण माझ्याकडे खूप जे काही नॉलेज आहे किंवा काय आहे, मी इंटरव्ह्यूमध्ये प्रूव्ह करेल आणि मला तुम्ही फक्त एकदा चान्स द्या, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो माझे जे काही स्किल्स आहेत किंवा काय. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईक खूप इम्पॉर्टंट आहे. सो एक फ्रीमध्ये तुमचं आहे लाईक, आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल कसं वाटलं किंवा काय. आणि येस, नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.